आज भागवत कथा सप्ताहाचं आयोजन आपण केलेलं आहे. सालाबाराप्रमाणे आपण या भागवत कथा सप्ताह संगीत सोहळ्याचं आयोजन करत असतात आणि या सप्ताहाला कोथळीकरांच्या मधील पुरुष आणि स्त्रियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लागतो. बरं, सालाबादप्रमाणे आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं, तर याच्या मागचा उद्देश काय आहे, याचं रिझन काय आहे, आपण काय सांगाल? माझे वडील आणि माझे काका हे अपघाती मृत्यू झाले आणि आजोबा. काकांचं नाव काय? वडिलांचं नाव निनू सखाराम वराडे, काकाचं नाव सतीश सखाराम वराडे. हे अपघाती निधन झाले आणि माझे आजोबा वयस्कर म्हणजे होऊन निधन झाले. त्याच्यामुळे मी असं ठरवलं की बा त्यांची इच्छा होती की बा आपण आध्यात्मिक काहीतरी सप्ताह आवश्यक केला पाहिजे. तर आम्ही ते काही कारणास्तव करू शकले नाही बा अपघाती निधन झाल्यामुळे. तर तो सप्त्याचं आयोजन आम्ही दोघं भावांनी केलं की सप्ताह गेला पाहिजे, लोकांकडे चांगला मेसेज गेला पाहिजे किंवा आध्यात्मिक लोक वळले पाहिजे, याच्यासाठी आम्ही सप्त्याचं नियोजन केलं. बरं, हा जो भागवत कथा सप्ताहाचं आपण आयोजन केलेला आहे, एक चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स या कार्यक्रमाला मिळतोय आणि या कार्यक्रमाचा 5वा दिवस आहे. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून, एक सप्ताहाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये आणि जे भावी भक्त आहेत त्यांना आपण आव्हान काय करणार, त्यांना संदेश काय द्या? या सप्त्याच्या याच्यातून मी असं लोकांना असं आव्हान करेल की इथे सर्व जाती धर्माचे लोक व महिला व पुरुष हे सर्व ऐकायला येतात. त्यांना भागवत सप्ताहाबद्दल माहिती गेली पाहिजे की भागवत सप्ताह म्हणजे काय असतो. आणि युवा पिढी, मुलं हे व्यसनाधीन झालेले आहे. त्यांनी व्यसनाकडे न वळता आध्यात्मिकताकडे वळावं अशी माझी इच्छा आहे की बा आपण सप्ताह कमीत कमी हे लोक जे आहे हे आध्यात्मिकडे वळतील आणि त्यांनी जे ऐकलं त्याचं पुण्य आपल्याला लाभेल बा. म्हणजे समाजामध्ये चांगला प्रकारचा परिवर्तन परिवर्तन होईल बा. ओके.